प्रत्येक माणूस आयुष्यात आनंद, यश आणि समाधान शोधत असतो. पण या सगळ्यापेक्षा मौल्यवान एक गोष्ट आहे, ती म्हणजे मनाची शांतता. पैसा असेल, नाव असेल, प्रतिष्ठा असेल, पण मन शांत नसेल तर त्या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की सगळं काही असूनही मनात शांतता नाही? घर आहे, नोकरी आहे, पैसा आहे, कुटुंब आहे, पण तरीही मन सतत अस्वस्थ असतं. छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो, लोकांचं बोलणं मनाला लागतं, रात्री उशिरापर्यंत डोळ्यांना झोप लागत नाही, हजारो विचार मनात फिरत राहतात. आपण दिवसभर धावत राहतो, यशासाठी, पैशासाठी, इतरांना आनंदी ठेवण्यासाठी. पण या सगळ्या धावपळीत आपण एक गोष्ट विसरून जातो, स्वतःच्या मनाची काळजी घेणं. खरं तर प्रत्येक माणूस श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहतो. प्रत्येकाला यश, मानसन्मान आणि प्रसिद्धी हवी असते. पण या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे मनाची शांतता. कारण मन जर शांत असेल तर छोटंसं घरही महालासारखं वाटतं, साधं जेवणही आपल्याला पंचपक्वानासारखं वाटतं. कठीण परिस्थितीतही माणूस हसत पुढे जातो. पण मन अस्वस्थ असेल तर लाखो रुपये, मोठं घर आणि भरपूर यश मिळालं तरी आतून रिकामेपणा जाणवत राहतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, प्रत्येक शब्द मनापासून समजून घ्या. कारण आज आपण अशा काही सवयी, असे काही विचार आणि असे काही बदल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या मनाला हलकं करतील, तुमचा ताण कमी करतील आणि तुमच्या आयुष्यात खरी शांतता आणतील. कदाचित आज या व्हिडिओतील एखादं वाक्य तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण खरी शांतता बाहेर नाही, ती तुमच्या स्वतःच्या मनात लपलेली आहे. फक्त ती शोधण्याची गरज आहे. चला तर मग सुरुवात करूयात. आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते, पण ही शांतता मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोच असे नाही. अनेक जणांना वाटत असते, मी का बदलू, मीच का माझ्यामध्ये बदल करू, त्यांना गरज असेल तर ते बदलतील, मी असाच आहे आणि असाच राहणार. पण काही जण असे असतात, जे क्षणोक्षणी स्वतःमध्ये बदल करत असतात. कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता हवीशी असते आणि म्हणूनच ते मग स्वतःमध्ये बदल करतात. आणि हीच आज काळाची गरज आहे. दुसऱ्याचा स्वभाव आपण नाही बदलू शकत, मग ती व्यक्ती आपल्याला कितीही जवळची असेल तरी देखील. म्हणूनच जर तुम्हाला शांतता हवी असेल, नातेसंबंध टिकवायचे असतील, तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या. आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. माणसांशी संवाद साधत असताना विविध विषयावर चर्चा होते. मग कधीकधी ह्या संवादाचे रूपांतर वादातही होते. एक जण हीच गोष्ट बरोबर असे म्हणत असतो, तर दुसरा म्हणत असतो की मी म्हणत आहे तेच योग्य आहे. अशाने मग वाद वाढत जातो, भांडणे होतात आणि मग नातेसंबंध दुरावतात. मग अशा वेळी नक्की काय केले पाहिजे? सोपे आहे, स्वतः बदलावे. म्हणजेच काय, तो विषय काही काळ बाजूला ठेवावा आणि शांत राहावे. पण अनेक जणांना वाटत असते, मी ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि आपण नेमके इथेच चुकतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष कधीच लावता येत नाही आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्याव्या लागतात. काळ हेच त्याचे उत्तर असते. घरात, कार्यालयात, मित्रमंडळीमध्ये अनेक वादविवाद घडत असतात. कधीकधी हे वादविवाद इतके टोकाला जातात की अगदी ते नाते कायमचे तुटून जाते. आजकाल तर नाती लगेच तुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातून समाजविघातक गोष्टी देखील घडत आहेत, जसे की खून, मारामाऱ्या, सामाजिक आणि घरगुती हिंसाचार, घटस्फोट, दंगे इत्यादी. ह्या सगळ्यामागे एकच महत्त्वाचे कारण असते, ते म्हणजे कोणीच मागे न हटणं, कोणीच माघार न घेणं
आणि कोणीच स्वतःमध्ये बदल न करणं. काहींना वाटत असते की स्वतः बदलणे म्हणजे स्वतःचा अहंकार दुखावणे, स्वाभिमानाला ठेच पोहोचवणे आणि मग ह्या खोट्या अहंकारापायी माणूस स्वतःच स्वतःची शांतता भंग करून ठेवतो आणि दोष समाजाला देतो. काही जणांना वाटत असते मी म्हणेल तसेच व्हायला हवे, मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी. ही माणसे खूप आत्मकेंद्रित स्वकेंद्रित असतात. मग जेव्हा त्यांना समजते की ही गोष्ट आपल्याला मिळणारच नाही, त्यावेळी त्यांची चिडचिड जास्त होते आणि ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे. जी मानसिक स्थिती हरवून टाकू शकते. आयुष्य खूप सोपे असते, पण माणूस त्याला स्वतःच्या हातानेच गुंतागुंतीचे करून टाकतो. आयुष्य हे असते जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असे नाही, कारण काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात. ओढून ताणून काहीच होत नाही आणि हेच खरे आयुष्य असते. जेव्हा आपण हे समजून घेऊ तेव्हाच शांतिमय आयुष्य जगू शकू आणि ह्या शांतीसाठी गरज आहे ती स्वतःमध्ये बदल करण्याची, स्वतःचा दृष्टिकोन बदलण्याची. कारण शांतता हवी असेल तर या गोष्टी करणं ही काळाची गरज आहे. काही व्यक्तींना वाद घातल्याशिवाय राहवतच नाही. त्यांना वाटते आपण वाद घातला की आपले म्हणणे समोरचा ऐकेल आणि मग मी म्हणतोय तसेच होईल, पण असे कधीही होत नाही. होतो तो फक्त वाद. म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका. जो स्वतःला बदलू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. मात्र जो स्वतःला कधीच बदलू शकत नाही आणि फक्त समाजात बदल अपेक्षित असतो त्याला आयुष्यात काहीच बदल दिसत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी. स्वतःला घडवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन ही विशाल लागतो आणि हीच माणसे आयुष्यात मोठे यश संपादन करू शकतात. अनेक जण इतरांकडून निरनिराळ्या अपेक्षा ठेवतात. तू माझी स्तुती केलीच पाहिजे, मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो, तर तू माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे, नाही म्हणले पाहिजेच नाही, नेहमीच माझी मदत केली पाहिजे, असे काही जण खूप अपेक्षित ठेवतात. मात्र स्वतः काहीच बदलत नसतात आणि हे खरे जीवन नाही. खरे जीवन ते आहे जिथे अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडून ठेवली जाते. इतरांना स्वार्थीपणे मदत केली जाते. कोणताही हेतू न ठेवता नाती जोपासली जातात. निस्सीम प्रेम केले जाते आणि ह्या काही खूप मोठ्या गोष्टी नाहीत. सरावाने हे सहज शक्य आहे, पण ह्यासाठी गरज आहे ती स्वतःला बदलण्याची. काळानुरूप परिस्थितीनुसार प्रत्येकाला स्वतःला बदलून घेतले पाहिजे. स्वतःचे एक अपडेट व्हर्जन बनवले पाहिजे. यामुळे तुम्ही एक शांतिमय जीवन जगू शकाल. फक्त ह्या सगळ्याला कोणी दुखावले नाही पाहिजे. पण माणूस आहे त्यामुळे चूक तर कधी ना कधी होणारच. कोणी ना कोणी आपल्याकडून दुखावले जाणारच. अशा वेळी स्वतःचा विचार बाजूला ठेवून त्या व्यक्तींची मनापासून माफी देखील मागता आली पाहिजे. कारण आजूबाजूच्या माणसामुळे आपले अस्तित्व जपलेले असते. हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे त्यांचे ऋण नेहमीच बाळगले पाहिजे. आता स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. काही सवयी बदलल्या, दृष्टिकोन बदलला की आपोआप सर्व साध्य होते. गरज फक्त आहे ती स्वतःला बदलून घेण्यासाठी मानसिक तयारीची. आणि खात्री आहे तुम्हाला जर आयुष्यात शांतता हवी असेल तर तुम्ही स्वतःला बदलून घ्याल आणि स्वतःचे एक आदर्श वर्जन तयार करू शकाल. जर मनात शांतता नसेल तर या सगळ्या गोष्टीचा खरा आनंद घेता येईल का? खूप लोक बाहेरून हसत असतात पण आतून तुटलेली असतात. चेहऱ्यावर हसू असतं पण मनात हजारो चिंता असतात. दिवसभर लोकांमध्ये वावरतात सुद्धा, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मनात विचारांचं वादळ सुरू होतं. आयुष्यातील सर्वात मोठा विजय म्हणजे इतरावर विजय मिळवणं कधीच होत नाही, तर स्वतःच्या मनावर विजय मिळवणं.
कारण ज्या दिवशी तुमचं मन शांत होईल त्या दिवशी परिस्थिती कितीही कठीण असली, कितीही तुमच्या पुढे संकटे असली तरी तुम्ही खंबीरपणे उभे राहाल. आज मी तुम्हाला एक साधा पण आयुष्य बदलणारा प्रश्न विचारेल. शेवटचं तुम्ही मनापासून शांत कधी होता? कदाचित आठवतही नसेल, कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण शरीराने कमी आणि मनाने जास्त थकतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत धावपळ करत असतो. कामाचं टेन्शन, पैशाची चिंता, नात्यामधले गैरसमज, लोकांच्या अपेक्षा, भविष्याची काळजी आणि भूतकाळाची ओझी, या सगळ्यामध्ये मनाला एक क्षणही विश्रांती मिळत नाही. आपण आनंद शोधतो पण शांतता हरवून बसतो. आपण यश मिळवतो पण समाधान हरवून बसतो. आपण लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःलाच विसरून जातो. आणि मग एक दिवस लक्षात येतं की आपल्याला आयुष्यात सगळं आहे पण मनाची शांतता नाही. मित्रांनो, मनाची शांतता ही नशिबाने मिळणारी गोष्ट नाही, ती आपल्या विचारांनी, सवयींनी आणि निर्णयांनी घडत असते. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं बंद करा. प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं. प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे आयुष्य जिंकणं असं कधीच होत नाही. त्यामुळे कधीकधी शांतही राहिलं पाहिजे. शांत राहणं हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. त्यामुळे अपेक्षा कमी करा. जेवढ्या अपेक्षा वाढतात तितकं मन दुःखी होतं. लोक तुमच्या मनासारखे वागतीलच असं नाही. म्हणून अपेक्षापेक्षा स्वीकार करायला शिका. त्या स्वीकार केल्यामुळे तुमच्या मनाची शांतता ही तुम्ही जपून ठेवू शकता. स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. दुसऱ्यांच्या यशामुळे स्वतःची किंमत कमी होत नाही. म्हणून स्पर्धा फक्त कालच्या स्वतःशी असू द्या. इतरांशी तुलना करणं बंद करा. त्यामुळे तुमच्या मनाला शांतता नक्कीच मिळेल. भूतकाळाला निरोप द्या. झालेल्या चुका वारंवार आठवत राहिलात तर वर्तमानही सुखाने जगू शकणार नाही. वर्तमानही हरवून बसाल. त्यामुळे जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि पुढे चालत राहा. कारण झालेला भूतकाळ हा आपण कधीही बदलू शकत नाही. त्यामुळे वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ काढा. दररोज स्वतःसाठी एक नैसर्गिक वातावरणामध्ये फिरत राहा. शांत बसा आणि मनाला विश्रांती द्या. ध्यान, योगा करून बघा. तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल. कृतज्ञ राहा. जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल देवाकडे आभार माना. कृतज्ञ मनात समाधान वाढतं. त्यामुळे मागायला शिका. कृतज्ञ राहायला शिका. स्वतःवर प्रेम करा. तुमची किंमत इतरांच्या मतावर ठरत नाही. स्वतःला स्वीकारा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचा आदर करा. मित्रांनो, आयुष्यात शांतता मिळवायची असेल तर जग बदलण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल करा. शांत मन असलेला माणूस कोणत्याही संकटात योग्य निर्णय घेऊ शकतो. आजपासून एक छोटा बदल करा. कारण शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे. या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. या जगात प्रत्येकजण काही ना काही जिंकण्याच्या शर्यतीत आहे. कोणाला पैसा जिंकायचा आहे, कोणाला नाव कमवायचं आहे, तर कोणाला इतरांपेक्षा जास्त पुढे जायचं आहे. पण या सगळ्या धावपळीत एक गोष्ट हरवू देऊ नका, तुमच्या मनाची शांतता. कारण पैसा पुन्हा कमवता येतो. हरवलेली संधी पुन्हा मिळू शकते. अपयशानंतर पुन्हा उभं राहताही येतं. पण सतत अस्वस्थ राहणारं मन माणसाला हळूहळू आतून कमकुवत करतं. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या. मी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कधीही देणार नाही. मी प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही. मी माझी तुलना इतरांशी करणार नाही. मी माझ्या भूतकाळाचा कैदी बनणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, मी माझ्या मनाची काळजी घेईन. लक्षात ठेवा, जगात सर्वात श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा आहे,
खरा श्रीमंत तो आहे जो रात्री शांत मनाने झोपू शकतो आणि सकाळी समाधानाने उठू शकतो. आज तुम्ही या व्हिडिओतून फक्त एक विचार जरी आयुष्यात उतरवला तरी हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश पूर्ण होईल. आरशासमोर उभी राहा आणि स्वतःला सांगा, मी शांत राहण्याची निवड करतो. मी माझ्या मनाचा मालक आहे. परिस्थिती माझ्यावर राज्य करणार नाही आणि माझे विचार, माझे निर्णय आणि माझी शांतता यांची जबाबदारी माझी आहे. हे वाक्य रोज स्वतःला सांगा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की बाहेरचं जग बदललं नाही, पण त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि अनेकदा आयुष्य बदलण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर त्याला लाईक करा. हा संदेश अशा व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज मनःशांतीची गरज आहे. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.